कोल्हापुरात जे युवक सगळे आहेत ते पहिला ग्रॅज्युएट असताना ग्रॅज्युएट झाल्यावर पुणे मुंबई जातो म्हणतायचे, आता ते 10वी-12वी झाल्यावर जातो म्हणतात. म्हणजे कोल्हापुराचा ब्लॉक झालेला आहे. विदर्भ खेड पण आहे, नेहमी उपनगरामध्ये आलेला आहे. हद्दवाढ, पाणी प्रश्न, आरोग्य 3 मेजर आहेत. काय आपलं आपण म्हणला ते अगदी बरोबर आहे. ही परिस्थिती होती, परंतु आता ही परिस्थिती बदलायला चालू सुद्धा झालेली आहे. आपल्याला माहिती की कोल्हापूरमध्ये अजूनपर्यंतचा इतिहास असा राहिलाय की केंद्रात राज्यात जी सरकार असायची त्याच्या विरुद्ध कोल्हापूरमध्ये नेहमी व्हायचं, परंतु आता ते चित्र बदलणार आहे. आज आपण बघताय केंद्रात सुद्धा, राज्यात सुद्धा आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा आमचे 10च्या 10 आमदार महोदय आता महायुतीचे आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातून, ह्या सगळ्यांची जेव्हा एकत्र ताकद लागेल तेव्हा हे संपूर्ण चित्र आपल्याला बदलताना दिसणार आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेवरती आता जेव्हा बॉडी येईल, आम्ही सुद्धा सगळेजण ह्या सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून काम करणार. आणि तुम्ही जसं म्हणलात की सुरुवातीला अशी गोष्ट होती की कोल्हापूरला कनेक्टिव्हिटी फार कमी होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आमचे वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून, खासदार साहेबांच्या माध्यमातून, सन्माननीय आमदार अमल महाडिक साहेबांच्या माध्यमातून आज एअरपोर्ट सारखा प्रकल्प असेल, ट्रेन सारखे प्रकल्प असतील, असे अनेक कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून जो विकास झाला आहे तो चांगला झालेला आहे. आणि त्यामुळं इथून पुढे आता इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात आपल्याला कोल्हापूरमध्ये येताना दिसणार आहेत आणि ते एकदा आले की मुलांना रोजगार सुद्धा चांगल्या पद्धतीने उपलब्ध होणार. प्रभाग 3 वर विरोधकांचं खास लक्ष आहे अशी चर्चा आहे, काय सांगाल? मी सांगितलं ना, सगळ्यांचं लक्ष माझ्यावरती असून देत, मला जे काय बोलायचं बोलून देत, सोशल मीडियावर जे काय बोलायचं बोलून देत. माझ्या सगळ्या बाकीच्या 80 उमेदवारांसाठी पूर्ण निवडणूक सोपी करायची. मला काय नेमकं प्रचाराची टॅगलाईन काय असणार कोल्हापूर? अजून ते आम्ही जाहीर करायचं आहे. आमचा जाहीरनामा सुद्धा आणि आमची टॅगलाईन सुद्धा थोड्याच दिवसात आपल्याला बाहेर येताना दिसेल. मी मगाशी सुद्धा सांगितलं, मला ऍक्च्युली मी समस्या तर सगळ्या जाणून घेतल्यातच, परंतु आजपर्यंत प्रत्येक जण समस्यांवरती काम करत आले आहेत, पण त्याच्यावरती ठोस काही झालेलं नाही. म्हणजे आज मी आपल्यातलेच बरेच पत्रकारांनी मला माहिती दिली होती त्या वर्षामागे की तुम्ही जेव्हा पत्रकारिता सुरू केली, म्हणजे एक पत्रकार मला भेटले होते, सांगू होते 25 वर्षामागे त्यांनी सुरुवात केली, एका रस्त्याची बातमी केली होती. आज 25 वर्षानंतर सुद्धा त्याच रस्त्याची बातमी करतात. त्यामुळे हे फार चुकीचं आहे. हे दुर्दैव आहे आपलं की अशा पद्धतीने प्लॅनिंग आजपर्यंत कोल्हापूरमध्ये होत होतं. ते थोडंसं आता बाजूला ठेवून कॉन्क्रीट पहिला प्लॅनिंग करणे आणि मग एक्झिक्युशनला सामोरे जाणं असा आमचा प्लॅन असणार. या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली काय तयारी राहणार आहे? आता विरोधकांचं लक्ष तर आपल्यावरच रोखून असल्यासारखं वाटतंय. काय तयारी राहणार आहे आपली? तयारी आमची फार चांगली चालू आहे. मी संपूर्ण 20च्या 20 वॉर्डमध्ये संपूर्ण 80 आमचे जे उमेदवार असतील मी सोडून त्या सगळ्यांच्या प्रचारामध्ये असेल. माझ्यावरती विश्वास ठेवणारा ते खूप मोठा महिला वर्ग, खूप मोठा युवा वर्ग माझ्या सोबत आहे. त्या सगळ्यांच्या समोर मी एक विजन घेऊन जाणार आहे की आता आपल्याला कोल्हापूरमध्ये बदल घडवणं आवश्यक आहे. माझ्याबरोबर अनेक युवक उमेदवार तुम्हाला या निवडणुकीमध्ये खास करून महायुतीकडनं सुद्धा दिसतील. महिलांना सुद्धा मोठ्या प्रमाणात प्राधान्य आम्ही दिलेलं आहे आणि आम्ही सगळेजण एक टीम म्हणून काम करणार आहे आणि ते चांगल्या पद्धतीने होणार असं मी आपला विश्वास व्यक्त करतो. कोल्हापूर म्हटलं की महाडिक विरुद्ध पाटील हा संघर्ष कायम चालत आलेला आहे. या लढतीत आपण फ्रंट फुटवर राहणार आहात का? मला नाही वाटत माझी लढत त्यांच्यावर आहेच. मी लढाई जी करत आहे ती आजपर्यंत कोल्हापूर मागं का राहिले त्या गोष्टीसाठी मी लढणार आहे. एवढे वर्ष झालं विरोधकांकडे सत्ता सुद्धा होती, तरी सुद्धा ठीक आहे, मला आता त्यावरती बोलण्याची काही आवश्यकता नाही. पण मी ह्या निवडणुकीच्या सामोरे जात असताना माझे मुद्दे, मी लोकांसाठी काय करणार हे विषय सगळे घेऊन उतरणार आहे. खरं तर पक्षातल्या निष्ठावंतांचा मुद्दा चर्चेत येतोय, काय सांगाल तुम्ही? घराणेशाही सुरू आहे का असा प्रश्न विचारला जातोय, काय सांगाल तुम्ही? काय आपण जर सगळेजण सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असाल अशी मी आशा करतोच. मी मागचे 3 ते 4 वर्ष झालं माझ्या पूर्ण कपॅसिटीमध्ये जे काय करता येईल हे मी लोकांसाठी काम करत आलो आहे. आजपर्यंत मी कधीही माझ्या वडिलांचं नाव किंवा खासदार माझे वडील आहेत म्हणून माझ्यासाठी हे करा ते करा असं कधी आपल्या म्हणजे ह्याच्यात दृष्टीत आलं सुद्धा नसेल आणि येणार सुद्धा नाही. कारण मी माझ्या घरात कुठलं पद आहे आणि त्याचा वापर करून कुठल्या गोष्टीचा फायदा करायला गेलोय असं कधीच झालेलं नाही. जे काय आजपर्यंत करत आलेलो आहे स्वतःच्या ताकदीने केलं आणि इथून पुढे सुद्धा करत राहील.